शिंदे गटात मंत्रिपदावरून नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे। आमदार दीपक केसरकर यांना यावेळी मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यामुळे केसरकरही नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। काल त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना एक मोठं विधान केलं। यामुळे तर ते नाराज आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे। मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले गेले, मला त्यांची कीव येते असं दीपक केसरकर म्हणालेत। त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याचं तर म्हटलं जातच आहे, शिवाय शिंदे गटात अंतर्गत वाद आहेत का अशी ही चर्चा होऊ लागली आहे। काल सिंधुदुर्गामध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलंय। ते म्हणालेत की अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केलेत, मला त्यांची कीव येते, माझं मंत्रिपद देव ठरवत असतो, मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन, मी साईबाबांचा भक्त आहे, मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत, मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी आनंदात आहे असं दीपक केसरकर म्हणाले। रामटेक बंगल्यावरून बोलताना केसरकर म्हणाले की रामटेक बंगल्यात जे राहिलेत ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेत। शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झालेत, आपणही मुख्यमंत्री पदापेक्षा मोठ्या पदावर जाऊ असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केलाय। नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यावर आता केसरकर यांनीही मोठं विधान केलंय। यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलंय। राणे म्हणाले कंपनी तयार असेल तर रिफायनरी 100% होणार, तर दुसरीकडे केसरकर म्हणाले ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल। यामुळे महायुतीमध्येच रिफायनरी बाबत वेगवेगळी मतं आहेत असं दिसून आलंय। मंत्री उदय सामंत यांनीही नाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली होती। सामंत म्हणालेले की नाणार प्रकल्पावरून आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, चर्चा करून मार्ग सोडवू, नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा। 2019च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही असं सांगितलं होतं, पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र केंद्राला लिहिलं होतं, पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल, लोकांकडे जाऊन लोकांची चर्चा करेल असंही सामंत म्हणाले। त्यामुळे एकंदरीतच सामंत आणि दीपक केसरकर यांच्या प्रतिक्रियेत असलेली भिन्नता ही सुद्धा समोर आलेली आहे आणि शिवाय आपल्याला मंत्रिपद मिळू नये यासाठी अंतर्गत प्रयत्न केले गेले हा जो आरोप आहे केसरकरांचा, त्यावरून सुद्धा आता सध्या राजकीय चर्चेला उधाण आलंय। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत।